पट्टी में जा रहा मेरी जान एडवेंचर पे निकले दोनों भाई। कौन सी गली भाया? ये कौन सी गली? दादर में घूम रहे आप दोनों भाई। हाँ, वो एडवेंचर अपना शुरू हुआ डोंबिवली से, भागते भागते लोकल पकड़ी तो दोनों भाई ने। हाँ, मरते मरते बचे थे। बड़ा एडवेंचर था, बहुत बड़ा। फिर उधर से अपने को एक उस गाड़ी का पता नहीं था, वो गाड़ी मिल गई कल्याण से। उस गाड़ी में चढ़ गए, प्लेटफॉर्म के नीचे ही उतर गए। बोले गाड़ी छूट जाएगी अपना दादरा चढ़ते। तो ऐसे ही उधर के कूद के वो गाड़ी पकड़ ली हम दोनों ने। इधर से घूम रहे अभी। तुम लोगों को मालूम नहीं, विषय बहुत खोल धरा। बाद में बताते वो विषय की तलाश मॉल में आने के बाद बताते। अभी बीच पे जाके बताते। अभी बीच पे जाने से पहले जरा प्रिपरेशन कर रहे हैं हम लोग। प्रिपेयर होके बीच पे जाना पड़ता। देखो कैसी सीढ़ियाँ इधर, क्या बताओ कैसे दिखाओ तुमको। ये लो जाना पड़ता। 1000 रुपये चाहिए था, अब जरा मंगलवार को मैं आपको ऐसा अलग कैसा नजारा है देखो इधर से। और मेरे को देखने तो गूगल मैप इधर से बाद में बोलते भाई तुमको। काय शिवाजी तुला काय बोलायचं बघ। तुला एक्सपिरियन्स कसा वाटायला दादरला? दादरचा एक्सपिरियन्स नंबर 1 भाई। बरे काय बे, तू तारांबळ किती झाली तेवढी सांग की आता किती गाणं वाजली. सगळ्यात जास्त इथं हे खॉफ आहे बिहाऱ्यांचा. बिहारी बोलते काय करा आता. आजूबाजूला सगळीकडे तिकडे तेच बिहाऱ्याला खॉफ म्हणजे हो इथं काय करावं. जनता सगळी ती वाढली आता. काय गेले का हो बाबू. हमको बिहारी ने कैसा रहा, तेल लिया है और आग में घुस गया बिहारी का. थोड़ी देर में हम मटल खा के थूकते हैं रस्ते पे. दिमाग खराब झालाय याला. रात्री काल हे पुण्याहून येऊ लागलं, त्या ट्रेन मध्ये नुसते याला बिहारी भेटले. हे परेशान झालं त्या ट्रेन मध्ये. बिहारी समजलं तर मराठी आहे, तेवी एवढा लागला बिहारी निघाला. खरं आता एवढे बिहारी लोक एवढे अंगात घुसलेत आपल्या. काय करावं आता. आता हे मराठी लोक का बिहारी वाटतात, बिहारी लोक का मराठी वाटतात. फरकच समजत नाही. लय अवघड झाले महाराष्ट्रात जगणं. महाराष्ट्रात आजूबाजूचं वातावरण होतं. मुळात मुंबई म्हणजे आजूबाजूचा नजारा बघा पब्लिक. हे पण स्टेशन मध्ये जायचा रोड आहे. मकसद किती रे भाई. आपला मकसद समोर आहे, चलत जायचं समोर. बघा कोणती बिल्डिंग आहे की माहित नाही, पण लय भारी वाटायली इथं. पलीकडे काम चालू आहे. पलीकडे पण काम चालू आहे. कॉलेजच्या पथावर असू. ही बिल्डिंग लय भारी वाटायली. मोबाईल मध्ये तेवढी चांगली दिसत नसेल, समोर खरं खूप चांगली वाटायली. बसला काय काम धंदा नाही, मध्ये जेवण थांबली. चला काय इथं निघा म्हणाली बस. ओके जाऊया आपण, काय हरकत नाही. बीचवर जाण्याचं प्रिपरेशन झालेलं आहे. आता आम्ही पुढे रेडी ह्या बीचवर जाण्यासाठी. थोड्या वेळामध्ये बीचचा ब्लॉग तुम्हाला दाखवून. मस्त बीचवर जाऊन आता मस्त चांगला एन्जॉय करायचा आहे. आराम करायचा. आराम एन्जॉय काय करायचं ते करायचं, सगळं चांगलं करायचं. आता दुनिया तर भारी होणार आहे. मॉल सगळा मॉल. भाऊ खुश झाला हो. दुनिया खुश झाला भाऊ. जायचं आता मस्त जाऊन नजारे बघत आराम करायचा बस. रवी मला तू आपल्या भाषेमध्ये सांग बरं, तू एक्सपिरियन्स कसा होता पुण्यावरून इकडे येण्या. नांदेडची भाषा का. हवा एवढे लवडे लागले होते मग येते. आता लय भारी. सगळे पहिली गोष्ट मला तिथे भेटून आली गाडी. एवढे सपोर्टिव्ह काहीच नाहीत लोक इथले. बराच आहेत दुनियाचे बराच आहेत. त्या भरड्याला जाऊन विचारलो, भाऊ म्हणलं गाडी कुठं आहे. ते म्हणाले 2 नंबर द्या. अरे भाई म्हणलं मॅपवर जाऊ खाली, एक नंबर जाऊ खाली म्हणलं इथं. आणि ते सांगायला 2 नंबर जाऊ. बैल एवढी तिथं लावली. चलत्या गाडीमध्ये बसलो आणि
तिथं बी ते एवढा फकणीचे बिहारी त्या तोंडात त्याच्या मटेरियल दुनियाचं एवढं मोठं. त्याला मी विचारायलो भाऊ गाडी चालली का कल्याणला. म्हणजे भाई तोंडातलं चूक जरा असतं, थोडं चुकलं तर काय बिघडत नाही, काय नाही तुझं. नाही पण मटेरियल महत्वाचं असते माहितीये का. ओका दिली माणसं. हे आता पहिला एक्सपिरियन्स नव्हता बिहाऱ्यासोबत. आमच्या आधी तर खूप एक्सपिरियन्स येतं, पण ताजा तवा नाहीच आहे ना. आता तवा नाही आहे. आता आम्ही रिसेंटली औरंगाबादला गेले एका लग्नासाठी. पण आमचे मित्र बी होते, त्यातले काही काही बिहारचे रिप्रेझेंटेटिव्ह होते. चुन्नी बाबू हॅशटॅग चुन्नी, शॉर्ट आउट टू चुन्नी श्रवण. फिचरिंग नाही शॉर्ट आउट फिचरिंग म्हणजे व्हिडिओ मध्ये येणार. त्या व्हिडिओ मध्ये घ्यायला लागेल मग हा. त्याला घेऊत की पुढच्या एखादी क्लिप कापा. बिहार एक्सप्लोर करायला गेले ना त्या व्हिडिओ मध्ये त्याला घेऊता आपण, आहे की नाही. बिहार एक्सप्लोर करतात. बिहार एक्सप्लोरेशनच्या व्हिडिओ. भोसरी हे छोटं बिहार आहे सध्या. भोसरी मध्ये सध्या बिहारीला येतं. बिहारीने अड्डा बनवलाय भोसरी मध्ये. अड्डा आहे ना, मेन अड्डा. तिथून सगळे ऑपरेशन होतात त्यांचे. कुठं मटेरियलची बंदूक चालली समजून घ्यायचं. भोसरीतून आले ते सगळे भोसरीतून. भोसरी शॉर्ट आउट टू भोसरी. भोसरी लय भारी जागा आहे भोसरी. तुम्हाला माहित आहे, तुम लोग को खुद को मालूम पब्लिक. काय हो आता ते म्हणजे त्या लग्नाबद्दल सांगायचं झालं. हे गेलं त्या ट्रेन मध्ये चढलं. ट्रेन मध्ये चढलं. सांग की आपले बंदे लोक कसे होते, कसे बिहाराने जागा कशी धरली. बिहाराने जागा सीटच्या खाली आणि डोक्याच्या वरी बिहारी. म्हणजे ती वरची सीट नव्हे लोखंडाची, त्याच्यावर एक झोपले, खाली झोपले. सीटच्या खाली झोपले. उरावर दोन बुट घेऊन झोपले ते. आता छातीवर बुट घेऊन झोपलं होतं. बुट महागाची होती त्याचे. म्हणजे त्यानं पहिली बार 400चे बुट घेतले होते. 400चे बुट. 300. खरं सांगायला पब्लिक मजाक कर नाही गेलो. शॉर्ट आउट टू प्रवीण मीराबाई. प्रवीण बंदा म्हणतो आम्ही त्याला प्रेमानं. नाही बिहाऱ्यानं बिहाऱ्यानं आम्ही त्याला बंदा म्हणतो. म्हणता त्याचं नाव प्रवीण आहे. प्रवीण बाळेवार. काय रे भानू. अरे रे भानू दासा तू काय केले. हे अलग विषय गँग. हे दुसऱ्या ब्लॉग मध्ये घेऊ ते विषय. ते प्रवीण म्हणजे प्रवीण नावाच्या मागं हिस्ट्री लय आहे. हिस्ट्री सांगायला गेलं ना म्हणजे औरंगजेबच्या काळात तसा ते मुद्दा मामला आहे. आणि ते आता वळत आता इतकं आजच्या भारतापर्यंत आलाय तो मुद्दा. त्याला आता एका मुघल काळामध्ये आम्ही जेव्हा एक्सप्लोर करू तेव्हा त्या ब्लॉग मध्ये त्याला घेऊ आम्ही. त्या ब्लॉग मध्ये त्याला घेऊ. तसं आमच्या सगळ्या मित्रांच्या नावामागे असं आहे खूप मोठी हिस्ट्री आहे. ते हिस्ट्री त्याच्यासाठी एक डेडिकेटेड व्हिडिओ येईल आपला. जसं की अतुल म्हणत नाही तर लंड आशिक अतुल. सुमेध म्हणलं की मटेरियल सुमेध असं असते त्याच्या मागे. कळवा आण्या म्हणजे आण्याचं कळून येते. म्हणतात सगळे त्याला. ते प्रेमानं म्हणतो आम्ही. आमचं प्रेम आहे ते. तुम्ही आमचं प्रेम. पण ते नावासाठी आपण एक वेगळा डेडिकेटेड व्हिडिओ ठेवतो. सगळ्याच्या नावामागे हिस्ट्री काय काय म्हणजे कशी नाव पडली यायचे, नाव कसे पाडले कसे बरोबर. त्याच्या मागे काय काय कारण होते सगळे ते काय व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत आम्ही. तर आता सध्या तर आम्ही दादरच्या ब्रिजवरून ज्या आता मग शिवलायला तिथून चालल्या वापस. तिथं भारी वाटलं होतं दुनियाचं. आपल्या बंदाला काय झालं काय माहिती, मागं राहिला आपला बंदा. जागा आत्ताच गेली जिथं आमचं एक जरा प्रिपरेशन चालणार होतं. चांगली होत्या प्रिपरेशनसाठीची जागा. पण ठीक आहे आमचं झालं प्रिपरेशन म्हणून आता आम्ही काय म्हणणं आहे दिशेने चालले आम्ही. म्हणजे काय त्याचा रिग्रेट नाही आम्हाला. तिथे होऊ क्लासेस कुठे झालं एकदा तर नाही काम झालं तर काम झालं मग महिना गेल्यावर मग म्हणायचं काय आहे कुठंच भेट नाही गेल्यावर आहे की नाही. आता ही दुनिया ऊन लागायला तुम्हाला माहित राहते. मुंबईची गरमी पुरा शिजून निघालो मी याच्यामध्ये या स्वेटशर्ट मध्ये. भाऊला टी शर्ट दिलो. भाऊला भारी वाटाय टी शर्ट. आणि मी बोलते आपल्याला इथून खाली जायचं इकडं. आता इथूनच आपण मग अशी वरी आले होते आपलं प्रिपरेशन करायसाठी. आपल्याला भेट नाही घेतो जरा सामान घ्यायचं होतं तर त्याच्यासाठी आल्या होत्या. बघा इथून अशी भारी दिसायली जागा. मग अशी इथूनच चालू केला होता व्लॉग. प्रिपरेशन झालेलं आहे जागा दाखवायला जरा बंधू लोकायला.
गाडी जाऊ शकत नाही तरी घाल्या बघायला बुवा बघा. इथं माणसाला थांबायला जागा नाही. इथं ढकलत ढकलत चलायला ते कोणी घाला माणसं गाड्या घालायला ते शाण्या बाबाचे. आगे ना आपण इधर चैत्यभूमी पब्लिक जमीन वाले पब्लिक आहे आपले सगळे सगळे पार्क में बैठ रहे. दुनियाचे पाय दुखले आपल्या प्रिपरेशन मध्ये इकडे तिकडे फिरून 4-5 थोडा प्लॅन मध्ये डिले झाला आपल्या. लय डिले झाला 1 तासाचा डिले झाला सगळा. रिशेड्यूल केलं आम्ही सगळा प्लॅन आता आमचा. जरा आहे आपल्याकडे एखादा तास आहे अजून. एखादा तास इथं बसून जरा चिल करून जायचं. ब्रिज कोणता आहे हावडा ब्रिज. अरबी समुद्र ते ब्रिज सीलिंग ब्रिज. तर लहानपणापासून येतं आम्ही. दुनियाची मजा आहे तिथं. काय सांगावं तुम्हाला. हे पार्क पहिले 12 वर्ष आधी लागलो इथं. 12 वर्ष आधी. हे 12 वर्ष आधी. हे 12 आता पागल आहे. हे 12 वर्ष झाली आम्ही इथं चिल मारता त्या बीचवर जाऊन बसता. लय मजा येते इथं. बसणार आहे इथं. तिकडं बी जावता जरा असं. ते स्तंभ काय म्हणतात. स्तंभ मला माहिती नाही भाऊ. मी आलोच नाही इकडं. हो हे नवीन मॅटर आहे सगळं. पब्लिक नवीन म्हणजे तेवढं बी नवीन नाही आहे त्याला बरीच वर्ष. पण आमचं येणं जाणं नाही ना जास्त. त्यामुळे नवीन आहे. पहिले दर 6 आमच्यासाठी नवीन नाही. आमच्यासाठी दर 6 डिसेंबरला येत गेले आम्ही सगळे इथं घरचे आमचे सगळे मिळून. आता येणं होई नाही गेले. सगळे कामधंद्यामध्ये गुंगायचं सगळ्याच्या. आम्ही आमच्या कॉलेज शाळामध्ये गुंगा परेशान. सध्या आम्ही बेरोजगार आहे. आम्ही फिरायला बस. या ते कामासाठी कोणत्या तरी आलतं. मी या कोणत्या तरी कामासाठी आलतो. आणि ते दोन्ही कामं झाले नाही म्हणून आम्ही हिंडायला. समजलं लागे असं राहते. करा जे टेन्शन घ्यायचं नसते माझ्या माणसानं. बरे घेणं बाहेर तिथं हात दुखायला. काम हो ना हो मजा भरपूर करायची असते. बंदा इधर आओ ना. समंदर किनारे घूमेंगे ना अपन जरा. हो बबू आप देखो का. ही पब्लिक ना कुठे गेली ना मुंबईमध्ये राहून यायला कदर नाही. इथं जरा शांतीसाठी आले. इथं भीतीच नाही. बघा आता काय आइयो ना हमरा बिहार में. सगळे चुन्नीच्या गावचे. चुन्नी चुन्नीला आम्ही हेच करतो एवढं. मनसी सोबत माझ्या आम्ही दुसरं काहीच कारण नाही. मनसी सोबत राहायला हेच कारण. घरात साहेब ठाकरे. सीन होता ते चपला घालून गेलं की बघा. ते आम्ही पर्सनल काय करणार गेला फक्त एक्झाम्पल त्यासाठी शूट करायला यायला. आम्ही चांगलं कपल आहे बाकी. हे बघा आमचे कपड्याचे येतं थैल्या. आता याच्यात आम्ही बुटं टाकतो आमचे. म्हणजे ना आम्ही सध्या म्हणजे त्याच्यामध्ये रेती बिती जाते. आफ्टर सीन लय गदळ होते. मला माहिती आहे नजारे. कॅन्डी इतक्या खराब होतात ना. आले बेकार खराब होतात रेतमुळं. आता मस्त जायचं तिथून चिलिश मारायची. तर पन्न्या काढल्या. कपडे घेतले होते भाऊला तिकडे. 500 रुपयात नवरदेव तयार झाला इकडं. तुम्ही काय घेता. काय लागतं वारं दुनियाला नंबर 1 लागायला. नंबर 1 वारं लागायला. नांदेडकर म्हणून तो काय एक्सपिरियन्स आहे. नांदेडकर म्हणून भाऊ नांदेडला थोडी एक कमी आहे सध्या पोरींची. तर ते इथं मस्त आहे. पोरी यायलाच सध्या इकडे जरा तुमच्या बहाण्याने इकडून त्या खेड्या हाता. खेड्यामध्ये बी आता काय कोयले की खान मी हिरो को पहचान ते तसा सीन व्हायला बघा जरा
थोड्या थोड्या आता पोरी चांगल्या. आता आपण भगत ज्वेलर्स आणत आहोत. भगत ज्वेलरचा आता याने एक दुकान बघलं होतं भगत ज्वेलर्स म्हणून आपलं म्हणाले थोडी जागा आहे आपल्याला दादर मुंबईमध्ये म्हणाले. एक बात आहे भाऊ नांदेड मध्ये जे काळेश्वर जरी असलं तरी त्या समुद्रासारखी काय म्हणजे भेटत नाही. वाईफ कुठं भेटत नाही. भाऊ बंदा लोक चाललाय आता मस्त तर रेत मध्ये जातो म्हणायला. हे काय भेटलं आपल्याला बघा. हे काय बघ बॉम्ब ऍक्टिव्हेटेड. बॉम्ब ऍक्टिव्हेटेड. राहू दे माझी गाण काय लवडा व्हायचा आहे. चार्जर बिर्जर दिसायला याला देवाचं चमकत रे हे. कसं आहे काय थोडं जाऊ दे तिकडे तोपर्यंत. चल चल रे आता बंदा चाललाय बघा 12 वर्षानंतर चाललाय बघा. ए आली रे बाई लाट आली थंडगार. कसं वाटाय रे मजा आली भाऊ. अलिबागचा हा होय अलिबागला वाहत आलं जरासं पाणी जवळ जवळ येत गेलं पाणी. हा पाणी नितळ होत. याची लाट जरा वरी चालली बरं जास्त. हे पब्लिक नुसता येडा बरा ना येडा लवडा सांगू लागलो तुला. हो पायाखालची रेती अशी गेल्यासारखं वाटायला भाऊ. असं पायाखालची घेऊन चालली रेती माहिती की सर 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 सर. हो हे बघ खड्डा पडायला पायाखाली. जोरात आली रे चालू आहे. मुंबई मी फक्त ऐकलं होतं की मुंबईमध्ये खरं प्रेम टिकवणं अवघड आहे. इथं खरंच अवघड आहे यार. साधं नाव काढू शकत नाही माणूस. टिकवणं काय झाकून का. डावचं नाव काढायचं त्याला. डावचं नाव काढता येणार नाही. वैभवशाली दादर बोलते. जम गया कारगी ये क्या है. जल्दी से टैग करो मेरा भाई. हैशटैग टैग. बहुत दुनिया भारी से मजा ले यायली मला जरा. मी एकटा होतो मग इतक्या दिवस भांडवल लागलं मला. येऊ वाटू लागलं मला पण एकट्याला येऊ वाटत नाही. काय किती किती काय कर एकटा येऊन मी. प्रेम वाहून गेलं काय माय दोन गेली प्रेमाची. काय बा मग तिला मागून एकदम सचकनाला लागली जरा मला. त्याला म्हणलं पाणी काढ मग आपल्या वाटत. हे नाही बॉटल ते जरा पाणी त्याचं आहे वेगळं आहे. थंड पाणी पाहिजे. थंड पाणी. दुनिया फ्लॅश यायला रव्या जातो म्हणाले तिथं. रवी गांड फटी में जा रहा. रव्या माग रे. ए रव्या माग आली लाटले बेकार यायली. कुठं बसा. हाँ चल इधर चला सर. इधर से जाने का अभी गाइस देखो पैर डालते जाते कोणत्याकडे देऊ. रवी कॅम्प क्वार्टर. अरे तो पहला 2x ला घ्यायचा कमी कर.
व्हिडिओ अरे आलं नाही काय जाऊ दे मायचा दाना काय अंगावर आले स्प्लॅश कटर घर के आगे जीते रे मागो रे काय जा रे चालू केला होता यानं एवढा चांगला मुवमेंट आला रिक्रिएट रिक्रिएट तोंडात पाणी गेलं माहिती का नुसतं मिठे मिठे तर गांड फाटायची वापस आहे चल तिकडे जाय त्या पोऱ्याकडे आपल्याला भरती यायली तर माझी कान मी सगळा भिजलो अरे बहीण चोत तीन बार म्हणायला लागते गाईत ही नांदेडची शाळा आहे तीन बार म्हणल्याशिवाय जमत नाही धपाधा पुरा अंगावर येईल माझा तिथं पुरा भिजलो मग हल बघा अरे गाण मायले मारते मला काही माय मारायच्या गोष्टी जाऊ द्या तिकडं तिथं स्टेप कळणार गेलं कुठं आहे कुठं भाऊ तर शूट काय करा भाऊ आता पुरा भिजून गेलो मेन कॅरेक्टर बनल्या काय आपण इथं सगळ्याच्या नजर आपल्यावर होता काय करावं कुठे गेल्यावर अट्रॅक्शन भेटून जाते सगळे हो ते अट्रॅक्शन अटेन्शन येत आहेत भडवर तिकडे जाऊन तिथं भारीच्या पोरी दिसायला आता काय माहित नाही हे कोण आहे की तेव्हापासून आमच्याकडे नजर ठेवायले त्याला हातालता हात जायना गेले काय किरे म्हणलं तरी जायना गेले फक्त दचकायले असं बघा काय तुमच्यासमोर चाळे गेले तसे जायना गेले मला तर वाटायले कोणतं पाठवले ना बघत फॅमिलीना पाठवले आमच्यावर नजर ठेवायला आम्ही तर हा बरोबर भिजलो मी सगळा भाऊ मजाक नाही खरं मजाक नाही हे अशा लाटा येण्याचा दुनियाच्या बेकार अरे बेकार भिजलो मी इथं बसून खायला आता आम्ही हे बघा खाऊन जाता आता हे बघा भाऊ दुसरे आले की जरा असं व्हायला पण जवळच राहिला आसपासच राहिले तिकडे कशाला म्हणायचं मला बी शक्य यायला याच्यावर बघत काय बघाय नांदेडचं पोरग पूर्ण भिजून गेले रा इकडे नको नको इकडे हा ते पोरी गलत गैरसमज करू राहिले अॅनिमल लवर हाव म्हणून इथं बी बसला इथं होता कुठेतरी कमॉन त्याला इंग्लिश आली आज तिथं भाऊ इंग्लंडला जाऊन बसला असतं ते इथं बसलं असतं का ते ए जास्त पुढे जाऊ नको रे फुल मजे घेत खायले चांगला वाटायले मला त्याला भेटत नाही नांदेडला प्रोटेक्टिव्ह त्याच्यावर पुरा हे पडते कारभार मायबा प्रोटेक्टिव्ह होतं सगळे प्रोटेक्टिव्ह एन्जॉय करायला भारी वाटायला मला मस्त सिलिंग समोर टकाटक खायले ते करू नको म्हणलं पाण्यामध्ये मला लय भूक लागली भाऊ मला लय भूक लागली बेकार भूक लागली पोरीचा फोटो चालू आहे आजूबाजूला चुकून आमच्या रॅपर पडलोय म्हणजे चुकून म्हणजे हा चुकूनच पडले रॅपर जमा करतो कारण आम्ही निसर्गप्रेमी आहे खरं करा पण बीचला कधी पण गदळ करू नका तुम्ही आपल्या पर्यावरणाला आपण बरोबर ठेवायला पाहिजे एन्जॉय करा पण पर्यावरणाचं रक्षण करा अरे वा मजा आली मजा आली आम्हाला एक नाही आता मरीन ड्राईव्हला जाते आता म्हणजे सनसेट बघायला जायचे त्याच्यामुळे आम्ही हिसाब लावायचा सध्या वाजले 4:15 इथं मग भाऊ सांगते आता कसा हिसाब लावायचा हे बघा इकडून बघा हे बघा हे कितीवर ही बोट ठेवलं आपलं छोटं बोट हा आणि वर चेक करायचं की सूर्य किती लांब आहे किती लांब आहे 2 बोटामधलं अंतर म्हणजे 15 मिनिटं परत सांग 2 मिनिटं
2 बोटामधला अंतर म्हणजे 2 बोटामधला अंतर म्हणजे 15 मिनिटं. हा आता आपल्याकडे आता 1.5 घंटा आहे सध्या हा मरीन ड्राईव्हला जाण्यासाठी. 1.5 घंटा म्हणजे कुठपर्यंत यायला सण चांगला व्ह्यू भेटेल की नाही हे सांग. चांगला व्ह्यू भेटण्यासाठी आपल्याकडे 1 घंटा आहे. 1 घंटा आहे का अर्धा घंटा आपल्याला सनसेट बघायला लागते. असं आहे काय अर्धा घंटा सनसेट आपल्याला भेटेल 100%. भेटेल ना 100%. चला मग निघायचं काय निघायचं. त्याला जायचंय आता मरीन ड्राईव्हला. आपण मस्त इथे दादरचा एन्जॉय केलाय. एन्जॉय म्हणजे बराच एन्जॉय केलाय लय जास्त. आता आपल्या इथे निघायचंय सनसेट बघायचं. सनसेटच्या टायमाला मस्त आपण दादर इकडे राहतो मरीन ड्राईव्हला राहता. चांगला आपल्या नांदेडच्या पब्लिकला मरीन ड्राईव्हचा व्ह्यू दाखवता. आता उघडी वळायली मी मिठाचं पाणी गेले तोंडामध्ये. इकडं थांबून होतो मी दुनियाला तोंडावर यायला. मी काय सांगू तुम्हाला आता तरी तोंडाची आता तोंडात मीठ होऊन गेले. काय तोंड धुवायला लागेल फिरायला थोडं तर बघायला लागेल काहीतरी खावता आपण चांगला आता लागेल. मस्त इथून निघू होता चर्च फास्ट पकडायची आणि मरीन्सला उतरायचं. चला सेफ भेटले. हे भेटलं आहे. मोसंब्या कटाळा आलता मोसंब्या बघू. आता बघा आता सेफ सोबत बॉलिंग बघा. 1 2 3 रनअप. रवी प्रो बॉलर बोलते दुनियाचा भारी. ए बघा ते तिकडे गेलं. अरे भाई बुद्धाच आहे रे भाई बुद्धा. गॉड अल्लाह और भगवान ने बनाया है किस्सा. साइनिंग ऑफ फ्रॉम दादर. चुन्नी काय करायली चुन्नीला बाजू घे घे घे. इसको क्या रोगा है क्या जाने रिवर्स. हो काय ना खायला काही नाही. मागतो कहीं नहीं खाओगे. कहीं नहीं चाहिए क्या तुमको भाई. चैनी खैनी मुंबई जयपूर. जयपूर गुजरात मध्ये येणार. हाँ मुंबई जयपूर वाली ट्रेन. पिंक सिटी जयपूर. आता नांदेडच्या भाषेमध्ये काय गुलाबी शहर. गुलाबी शहर जयपूर आहे. पोरींना पण लागून एंडिंग स्टेशन खुली राहत होते. आता चर्चेट येणार आहे ना त्यामुळे नाही मरीजला उतरणार. अरे इधर से निकल रहा ना मेरा भाई. इधर से दिख रहा ना मेरा भाई आएगा ना मरीन ड्राइव को. दादर से निकले थे उतरे अभी मरीन्स को. क्या बोलते भाई मरीन लाइन्स को उतरे. देखो आ गई ट्रेन. सगळा मामला इथं जवळच आहे. इथं मामला सगळा. इथं मैदान बी आहे खेळायला करायला. फुलीकडे खायला घेऊ की. कॅमेरा थोडा गंदा झाला आपला. दुनियाचा पाण्यात भिजले आपण कधी पुरा नमकीन झालाय कॅमेरा. समंदर में नहा के और भी नमकीन हो गई हो. डायलॉग होता है तो दुनिया चल मेरा भाई. गेली या साइड ना आम्ही आलते. आता एक लोकल होती त्या लोकल मध्ये आम्ही होते. चलो काहीतरी खायला भेटलं की नाही की काय सांगता येत नाही. भाऊ चल बघू तर.
चर्नी रोडचं काहीतरी चर्च सिम्बल सारखं आहे, हे माहित नाही काय आम्हाला. कोणाचा अपमान नको करायला. ते दुबई मधलं शालीमार आहे, शालीमार. हे म्हणायचं शालीमार काय माया गरीब हा माहित नाही. इकडून जायचं आपल्याला शालीमार ते खाण्यापिण्याच्या आता लास्ट मध्ये 2 चालले जातात. मैनू माफ करे माँ मेरी इस जन्म में तेरा हो ना पाया. मंग्याचं गाणं. मुझे क्यों तोड़ा. डेडिकेटेड टू मंगे हिंगोले. एक नाही मी एकटा मुंबईचा राहणारा हो. मी आगुप मध्ये आमची जिंदगी एक नाही या जागेत मी डोंबिवलीच्या बाहेर जास्त निघत नाही कधी. मला फक्त सीएसटी बीएसटी गोष्टी माहित होता. जिंदगीत या जागेला एक्सप्लोर करायला. बघा हे आम्ही मरीन्सला उतरल्या. एक तर आम्हाला कधीच कोणाला माहित नव्हतं मरीन्सला जायला असं तर मरीन वेस्टर्न लाईनला जायला लागते. पहिली वार यायला घेऊन आम्ही सीएसटीला पहिला जाता लागते. सीएसटीला पहिला जाता किंवा बसणार तिकडे जाता आम्ही सीएसटी वरून. आणि यावरला पहिले आम्ही दादरवरून वेस्टर्न लाईनला आल्या. आता इकडे चालल्या बघा. जर आमच्या प्रिपरेशनच्या शोधात चालल्या इकडं का प्रिपरेशनच्या शोधात आम्ही चर्नी रोडला आले आहेत. बरीन्स वरून चलत चलत खायला काय नव्हतं भेटत तिकडे त्या मेन रोडवर. तुम्हाला माहिती आहे ना ते कोस्टल रोड कसा आहे. कोस्टल रोडवर काहीच भेटत नाही. तर आम्ही इकडे चालले आता. इकडून आपला भाऊ बघायला तिकडे काय विषय काय नाही. प्रिपरेशन साठी ते ढुंढायले मॅपर गोष्टी इथं कधीच आल्या नाही. आम्ही जिंदगीत आले नाही का. त्याला भेटला वाटते हात दाखवायचे तिकडे. त्याला तिकडे जाऊया. आल्या होत्या मरीन्सच्या स्टेशनवरून चलत तिकडून आल्या. खाय प्यायला जोडत डायरेक्ट चर्नी रोडच्या स्टेशन. आता इथून आता चर्नी रोडवरून मरीन स्टेशन. मेट्रो ना मरीन स्टेशन ना आमच्याकडे तिकीट नाही भरतात. तेवढ्या हे काय गैरकानून नाही. आम्ही काढलेलं आहे तिकीट. पण त्या लोकांच्या गैर काय वागणुकीमुळे आम्ही इथं आल्या. कारण ते त्यांनी खाय प्या ठेवा पाहिजे. खरं तर मजा काय यार. तेवढं लगे घासून तेवढे गेले आम्ही तिथं. म्हणजे खाय प्यायला काय नाही. चुकीच आहे. चर्चगेट स्लोला विरार फास्ट लागली. आताच अनाउन्समेंट झाली गाईज. चर्चगेट स्लो यायली इथं. हा 1 वर नाही आपण 2 वर पलीकडे 1. हे 2 हे हा ते आहे 1 हे 2 हे 3 आणि पलीकडे 4. थोडा याला जरा मॅथमॅटिक्स जरा व्हायला जरा याचं. चर्चगेट फास्ट आहे पलीकडे. फास्ट न जायचं आपल्याला जायचं नाही. नेक्स्ट स्टेशनला उतरायचं. जास्त लांब जायचं नाही. जास्त लांब जायला म्हणजे आपली ट्रेन तिथं थांबत नाही. डायरेक्ट चर्चगेटला थांबतो. म्हणून आपल्याला या ट्रेननं जायचं. स्लो ट्रेन इथे येणार आहे. बंदा बैठ गए ना. बैठ गया अभी. मतलब चढ़ गए ये वाले स्टेशन पे. लोकल है स्लो लोकल है. मस्त उतरेंगे अभी मरीन्स पे. गाईज आम्ही मरीन ड्राईव्हला आला येतं. मला काय सांगायचं आमचं नशीब तर फुटकत राहिले. तिथं बघा तिथं आयो ना हमरा बिहार में माझा पद आहे रे. नाही तर काय ना. इथं माणूस बघायला आला येते का ना. समुद्राचा व्ह्यू घ्यायला बघावं यांचं काय बघायचं. हे बघायचं म्हणून इथं आल्यावर कंटाळा आल्यावर. गैरकानूनी आहे खरं तर. मरीन ड्राईव्ह मध्ये आपल्या काय म्हणतात कोस्टल लाईनला सोडून मध्ये जाणं गैरकानूनी आहे. आणि यासाठी फाईन होऊ शकतो. तरीही माणसं चालले ते स्वतःचा जीव आणि दुसऱ्याला पण मानसिक तणाव टाकत आहे. काय चेहरे आम्ही तुम्हाला दाखवतो. याच्यावर सक्त कारवाई हो ही आमची अपेक्षा आहे. सुपारी सारख्या लोकांना लोकांना लवकरात लवकर अटक करावी. हे यानं छोटा चेला आहे. लेफ्ट हँड झालं तर धुतो. त्याचा राईट हँड झालं तो खातो. खायचा धुवायचा दोन्ही सोबत घेऊन द्या. सत्तू सुपारी
ती दाखव ती बिल्डिंग. गाईस ती लास्ट टाइमची बिल्डिंग आहे ज्या जेव्हा आम्ही अरे किरे सत्तू सुपारी सरकरे. ओय बबुआ बबुआ सगळे बबुआ. गाईस एक मिनिट थांबा थोडस. हा ती बिल्डिंग कळाली लोकांना. बिल्डिंग आहे ना, गेल्या वर्षी आम्ही त्या बिल्डिंग जवळ होत्या उभे राहिल्या होत्या, तर आम्ही मरीन ड्राईव्हचा मजा घेतला होता. थंडी वाजायली आता ब्रीज यायली. काय करा नुसता अंधार आहे, कटाळा आलाय आता. काय पाय दुखायले दुनियाचे. आले आम्ही चर्मी रोडवरून इकडं मरीन्सला. मरीन साठी मरीन स्टेशन भारी स्ट्रॉंग बिहारी पोत बोलते. बोला कंटाळा येतो. सांगू अरे भाई आपल्या इकडं बघा, काम धंदे बघा इकडे. या काय हरकत नाही, मला दुसऱ्याला मानसिक त्यांना देऊ नका ना. येऊच नका. नाही आपण असं म्हणू शकत आहे हरकत मला आहे. हे ब्लॉग मध्ये टाकू नका. टाकायला नाही हो दे. काय व्हायचं आपल्याला इन्क्लुझिव्ह ब्लॉग ठेवायचा आपल्याला. इथल्या जनतेला त्रास व्हायला. मी महाराष्ट्राला जाऊ, मी मुंबई जाऊ, मला त्रास व्हायला. म्हणाला काय हे काय लय मोठी झाली काय आमच्यावर. मुंबई महाराष्ट्र याच्यासाठी आपण ऍडजस्ट करा. कोण दे गलत आहे गलत. गाईस तुम्हाला काय वाटतंय खरं आहे हे सीएसटी स्टेशन साक्षात खोटं आहे? कारण मी स्वतः माझ्या डोळ्यात पाहिलं होतं, रावण पिक्चर मध्ये याच्यावर भेगा पडल्या होत्या. आणि या तुम्हाला दिसते का कुठं भेगा याच्यावर नाही. याचा अर्थ हे डमी आहे, डमी. तुझं काय म्हणणं भाऊ याच्यावर? हा रावण पिक्चर मध्ये याच्यावर भेगा पडल्या तर तुम्ही मला दाखवा याच्यावर भेगा कुठे जायचं. भेगाच नाही त्याच्यावर. याचा अर्थ हे सगळं खोटं आहे, खोटं. डिकॉय म्हणतात ना ते डिकॉय आहे. काय गेल्या वर्षी आम्ही इथं 1.5 वर्ष झालं सीएसटी स्टेशनला येऊन. 1.5 वर्षानंतर पहिल्यांदा आम्ही यायला इथं. हे बघा इथं माग कोणती गाडी येणार आहे मग आता? हा थोपोली फास्ट गाडी ना आता आम्ही जाणार आहे, जी की लई फास्ट असते. 4-5 स्टेशन दाखवत सगळं. पुण्यामध्ये काढू. पुण्यामध्ये नांदेडला जाणार आहे. नांदेडहून पुण्याला. तर सध्या इथं भोसरी म्हणजे पुण्याचं बिहार. पुण्याच्या बिहारला भेट देणार आहोत. तुला बघायला पब्लिक ऑफेंड व्हायला नाही पाहिजे. आमचा फक्त उद्देश हाच आहे की माहिती पसरवणं. आणि कोणताही धर्म, कोणताही रिलिजन, कोणत्याही क्षेत्राच्या लोकांना आपण करायचं नाही. काय लोक असतात चांगले, काय नसतात मी माहित नाही मला. काही नांदेडला मन लागणार गेले मला आतापासून खराब वाटायला. मला एकटा महिना झालं काय फिरणं येईल तर कुठं घरी जाऊ. याला तेव्हा 2 दिवस फिरले आम्ही. आता लवकर येऊ. नेक्स्ट ब्लॉग आम्ही पुण्यामध्ये काढू. भोसरीमध्ये नेक्स्ट ब्लॉग आता नांदेडला येणार. हा नांदेडमध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये हे नांदेडला येणार आहे. आणि मी ऑलरेडी नांदेडला चाललेलो आहे. नंतर 2 जण मिळून आम्ही ब्लॉग करणार आहोत तिथं नांदेडमधला. नांदेडच्या मार्केटमध्ये फिरायचं आपल्याला. नांदेडच्या मार्केटला फिरता इकडे तिकडे त्याच्या वेळेला फिरता नांदेड. बाय सायनिंग ऑफ.